आपल्याला दर्पण न्यूज. हुपरी नगर परिषदेच्या कार्यप्रणालीला काळीमा फासणारी अत्यंत गंभीर व निषेधार्थ घटना समोर आली. आपल्या मर्जीतल्या ठेकेदाराला काम मिळावं यासाठी एका नगरसेविकेच्या पतीने थेट दिवाबत्ती विभागातील लिपिकाशी शिस्तभंग वर्तन करत त्यांच्या अंगावर धावून शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना केवळ असभ्यतेची नव्हे तर थेट कायद्याला आव्हान देणारी आहे. सदर घटनेच्या वेळेस मुख्याधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित असताना असा प्रकार घडणं हे अत्यंत गंभीर आहे. एका सार्वजनिक कार्यालयात जबाबदार लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत अशा प्रकारे धमकावणे, अपमान करणे आणि शारीरिक हल्ल्याचा प्रयत्न करणे हा भारतीय दंड संहितेनुसार स्पष्टपणे गुन्हा ठरतो. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे, धमकी देणे आणि मारहाण करण्याचा प्रयत्न करणे या सर्व बाबी कायद्याने शिक्षापात्र आहेत. याहूनही गंभीर बाब म्हणजे संबंधित व्यक्ती ही नगरसेविकेचा पती असून कायदेशीरदृष्ट्या नगरसेविकेच्या पतीला नगर परिषदेच्या कामकाजात कोणताही अधिकृत अधिकार नसतो. तरी देखील अशा प्रकारे हस्तक्षेप करून अधिकाऱ्यांवर दबाव टाकणं ही लोकशाही व्यवस्थेची थेट पायमल्ली आहे. महिला नगरसेविका असताना त्यांच्या पतीकडून प्रशासनात हस्तक्षेप होणं ही प्रवृत्तीच बेकायदेशीर आणि निंदनीय आहे. या घटनेनंतर केबिनमध्ये उपस्थित असलेल्या काही लोकांनी मध्यस्थी करून प्रकरण तेथेच दाबल्याची चर्चा सुरू आहे. मात्र असा प्रकार दडपून टाकणे म्हणजे गुन्हेगाराला प्रोत्साहन देण्यासारखं आहे. जर प्रशासन आणि वरिष्ठ नेते मंडळी यांनी याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात अशा घटना अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुरक्षित वातावरणात काम करण्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच अशा प्रकारच्या बेकायदेशीर हस्तक्षेपांना कायमचा आळा घालावा हीच जनतेची ठाम मागणी आहे. लोकप्रतिनिधी असो वा त्यांचे नातेवाईक कोणीही कायद्यापेक्षा मोठे नाही. हुपरी नगर परिषदेची प्रतिष्ठा टिकवायची असेल तर अशा उचापतींवर कठोर कारवाई होणं अत्यावश्यक आहे. तसेच अशा प्रवृत्तीच्या नगरसेविकेला निलंबित करून पदमुक्त करावं. असेच अजून 5 वर्ष राहतील तर तोपर्यंत अनेक कृत्य त्यांच्या हातून घडू शकतात आणि हुपरी नगर परिषदेतील शासकीय अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांचा वाढता हस्तक्षेप प्रशासनासाठी डोकेदुखी. यातील पुढील भाग लवकरच. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.